शुभ दुपार. आज आपण आपल्या आयुष्यातील जीवनातील किंवा दैनंदिन वापरातील काही वस्तू आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर त्या वस्तूमध्ये सोने, चांदी, लोखंड, ॲल्युमिनियम असे वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे वस्तू किंवा साधने आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर त्यामध्ये काही वस्तूंना चमक असते तर काहींना अशी ठराविक प्रकारे चमक नसते. तर काही वस्तू ह्या विद्युत याच्या सुवाहक असतात, काही दुर्वाहक असतात. अशाच वस्तू आज आपण अभ्यासणार आहोत. त्या वस्तू म्हणजे धातू व अधातू. धातू व अधातू. तर आता सर्वप्रथम आपण धातू पाहणार आहोत. धातूमध्ये कोणकोणते प्रकार घडतात म्हणजे होतात प्रकार? सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम असे वेगवेगळे प्रकार आपल्याला यामध्ये पाहायला भेटतात. तर धातूमध्ये आपण सोने, चांदी, लोखंड असे प्रकार पाडतात. तर प्रत्येक धातूला आहे काहीतरी भौतिक गुणधर्म असतात. तर आता धातूचे गुणधर्म पाहू. धातूचे गुणधर्म. धातूचे गुणधर्म. तर सर्वप्रथम धातूच्या गुणधर्मामध्ये धातूची अवस्था. याची अवस्था ही स्थिर असते किंवा त्याला आपण गरम केल्यानंतर त्याची अवस्था आपल्याला त्या ठिकाणी बदललेली दिसते किंवा ते सर्वसामान्य तापमानातून धातू स्थायी अवस्थेत राहतात. त्यानंतर आहे चमक. धातूला ही विशेष प्रकारची चमक असते. आता आपण तुमच्या घरातील किंवा आपल्या सर्वांच्या घरातील तांब्याची भांडी घ्या, ती आपल्याला मळकटलेल्या कलरची दिसतील. पण ती जर तांब्याची भांडी आपण जर लिंबाच्या याने जर घासली, लिंबाच्या म्हणजे रसाने, तर ती जास्त प्रमाणात चमकते. कारण का? त्यामध्ये लिंबामध्ये ठराविक प्रकारचे आम्ल असतं. त्या आम्लाने धातूला आहे ना चकाकी निर्माण होते. म्हणजे जुने धातू ते भांडे सुद्धा अगदी नवीन दिसतात. त्यामुळे धातूमध्ये चमक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आणि त्यामध्ये आहे 3 नंबरचा घटक आहे कठीणपणा. तर कठीणपणा सर्वसाधारणपणे धातू कार्बन असतात, ते मऊ असतात. अपवाद त्याला फक्त सोडियम आहे. ते म्हणजे कठीणपणा असतो, ते कठीण असल्यामुळे ते एकदम मऊ असतात. त्यानंतर आहे आपलं तन्यता. तर तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेलात का? जर गेला असतात तर तिथं काय अनुभवलंय? तर सोनाराला किंवा सोने किंवा चांदी तार बनवताना पाहिले का? तर ते काय करते का छोट्या छिद्रातून त्या धातूच्या तारेला ओढतात आणि त्या धातूच्या तारे याच्यापासून ते धातूच्या वस्तूपासून तार बनवतात. हा धातूचा गुणधर्माला तन्यता म्हणतात. त्यानंतर आहे उष्णतेचे वहन. तर उष्णतेचे वहन आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपल्या लाईटचे किंवा जे आपलं हे असतं ते विद्युत वहनासाठी आपण त्या ठिकाणी धातूचा त्या ठिकाणी वापर करत असतो. धातू उष्णतेचे सुवाहक असतात. उदाहरणार्थ चांदी, तांबे, ॲल्युमिनियम हे उष्णतेचे उत्तम वाहक म्हणजे वहन आहे.
किंवा वाहक आहेत. त्यानंतर विद्युत वहन, विद्युत तारेचे सुवाहक असतात. आपोआप शिसे हा एकमेव धातू आहे तो उष्णतेचा वीज सुवाहक नाही. त्याचबरोबर घनता, धातूची घनता जास्त असते. आपोआप सोडियम, त्यामध्ये पाण्यापेक्षा त्याची घनता कमी असते. तर लिथियमची घनता 0.53 mg, 0.53 mg इतकी असते. त्याचबरोबर नादमयता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. नादमयता, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेची बेल असते की आपण एकदा वाजले की त्यामधून किमान 8 ते 10 वेळा आपल्याला जर आपण त्याला म्हणजे त्याचा सुरुवातीला जसा आवाज निघलाय तसा आवाज तो 5 ते 10 वेळा निघतो. ते म्हणजे नादमयता. एकदा बोललं तर त्याचा वारंवार तोच आवाज येतो. हे झाले आता धातूचे गुणधर्म किंवा धातू. आता आपण पाहणार आहोत अधातू. अधातू तर अधातूमध्ये कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काही गुणधर्म आहेत. म्हणजे कार्बन, सल्फर, हे आहेत धातूचे, म्हणजे हे आहेत अधातू. अधातूचे गुणधर्म, अधातूचे गुणधर्म. तर धातूचे गुणधर्म मध्ये काय? भौतिक अवस्था. तर सर्वसामान्य तापमानात अधातू स्थायू द्रव वायू रूपात आढळतात. तर भौतिक गुणधर्म. त्याचबरोबर नंतर येते चकाकी. धातूंना विशेष प्रकारे चकाकी नसते. धातूचे गुणधर्म चकाकी नसते. धातूला चकाकी नसते. त्याचबरोबर हिरा, स्फटिक, काही अधातू रंगहीन तर काही विविध रंग असतात. त्यानंतर आहे ठिसूळपणा. तर अधातूमध्ये हातोड्यामध्ये काय करायचं, म्हणजे कोळसा घ्या, कार्बन असेल तो घ्या आणि त्याला हातोडीने ठोका. काय होते स्थायू अधातू ठिसूळ असतात. काही अधातू हे मऊ असतात. अपवादात त्याला फक्त शिरा जो सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. त्याचबरोबर तन्यता. धातू तन्य सूक्ष्म व वर्धन असतात, त्यामुळे त्यामधून असा विशेष आवाज येत नाही. अधातूची घनता ही कमी असते. त्यानंतर घनता. अधातूची घनता ही कमी असते. त्याचबरोबर धातू सदृश्य म्हणजे धातू आणि अधातू यांच्या दरम्यान गुणधर्म असतात. अशा मूलभूतांना धातू सदृश्य असे म्हणतात. त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत सोने. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना सोने तर माहितीच असते. आपण जेव्हा सोनाराच्या दुकानात जातो तेव्हा ते आपल्याला सोन्याचे वेगवेगळे भाव सांगतात. तर वेगवेगळे भाव तर आपल्याला माहिती आहे. आपण 24 कॅरेट सोनं हे 100% असतं. 100%. त्यानंतर 22 कॅरेट हे साधारण 92 ते 93% शुद्ध असते. 92 ते 93 असते. त्यानंतर 18 हे साधारण 75% असते. 18 कॅरेट हे साधारण 75 ते 78.
टक्केच्या दरम्यान असते. त्याचबरोबर 14% 14 कॅरेट सोनं हे 58 साधारण 58 ते 60 58 ते 60 ह्या म्हणजे कॅरेट मध्ये ते मोपलं जातं. त्यानंतर 12 कॅरेट सोनं हे 50% शुद्ध असतं. त्याचबरोबर 10 कॅरेट हे 41 पॉईंट साधारण 50 असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण धातू, अधातू आणि सोने. तर धातूला विशेष चमक असते, त्यामध्ये सोने चांदी येतात. अधातूला चमक नसते आणि सोन्यामध्ये साधारण 6 प्रकारे आपण या ठिकाणी सोनं पाहतो. तर सर्वात जास्त वापरण्यासाठी 24 आणि 22 ह्या याचा म्हणजे वापर केला जातो. तर आता आपण काही स्वाध्याय घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या येताना तुम्ही 24 कॅरेट आणि 22 कॅरेट आणि 18 कॅरेट यामधला वेगवेगळा फरक आहे, तो फरक या ठिकाणी येऊन स्पष्ट करून घेऊन या. अशा प्रकारे आज आपण धातू व अधातू हा प्रकार अभ्यासलेला आहे. धन्यवाद.